हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण टेस्टी आणि कुरकुरीत अशी झटपट तयार होणारी मक्याची भजी करणार आहोत। बिलकुल वेळ लागत नाहीये, अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारी रेसिपी आहे। तर चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। इथे मी मक्याचे दाणे काढून घेतले, 2 मके आहेत त्याचे मी दाणे काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि जाडसर वाटून घ्यायचे। जास्त बारीक नाही करायचं। आपण शेंगदाण्याचा कूट करताना कसं चालू बंद करतो, अशा पद्धतीने आपल्याला चालू बंद करून ते बारीक वाटून घ्यायचे। त्याच्यामध्ये मी जिरा टाकून घेते आणि मिरची, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता हे मिक्सरला मी वाटून घेते। इथे मिक्सरला असं जाडसर वाटून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात। हळद, ते धणे जिरे पावडर टाकून घेतलेली आहे आणि थोडासा मसाला टाकूयात। मसाला एकदम थोडासाच टाकते कारण आपण मिरची टाकलेली आहे त्याच्यामध्ये। कोथिंबीर, आता ह्याच्यामध्ये आपल्याला बेसन टाकून घ्यायचे। चवीप्रमाणे मीठ, क्रंचीपणा येण्यासाठी इथे आपण तांदळाचं पीठ टाकून घेऊयात। 2 चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचे, मक्यामध्ये स्वतःचं पाणी खूप असतं, ओलसरपणा त्याला भरपूर येतं। तर आपण ह्याच्यामध्येच मिक्स करून घ्यायचं। थोडंसं दाबून दाबून आपल्याला घ्यायचे आणि ते मळून घ्यायचे। इथे बघा आपण असं भिजवून घेतलेलं आहे, मक्या आणि पीठ एकत्र करून घेतलेले आहे। जास्त लूज ठेवायचं नाहीये की जास्त असं घट्ट पण ठेवायचं नाहीये, अशा पद्धतीने आपण भिजवून घेतलेलं आहे। कढईमध्ये तेल टाकून तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण अशी भजी सोडून घेऊया। पलटी करून आपल्याला दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे। इथे बघा आपली भजी खूप मस्त क्रिस्पी तळून झालेली आहे। 2 मिनिटं आपण अशा साईडला घेऊन त्याच्यातलं तेल काढून घेऊया आणि जाळ्यामध्ये टाकून घ्यायचे। इथे आपण सगळी भजी अशीच टाकून क्रिस्पी तळून घेणार आहोत। गॅस एकदम बारीक नाही करायचे, फास्ट किंवा मीडियम मध्येच ठेवून आपल्याला ते तळून घ्यायचे। कुरकुरीत आणि टेस्टी मक्याची भजी आपली तयार झालेली आहेत। खूप मस्त साधी सोपी रेसिपी आहे, तर नक्की बनवा आणि सांगा कशी झाली ती। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।